नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये नेमकं आपल्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेसाठी तुम्हाला कोणत्या पिकाला किती रक्कम मोजावी लागणार आहे याची ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत। जे की नेमकं आपल्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेसाठी तुम्हाला किती रक्कम मोजायची आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। तर या ठिकाणी आपल्याला पीक विमासाठी लागणारी अमाउंट चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे। या पोर्टलवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर या ऑप्शनवरती तुम्हाला टिक करायचं आहे, जे की तुमच्या मोबाईलमधून देखील नेमकं किती पेमेंट लागणार आहे आपल्या शेतीसाठी, म्हणजे शेतीच्या इन्शुरन्ससाठी जे काही विमा तुम्ही काढणार आहात त्यासाठी किती रक्कम लागेल हे तुम्ही जाणून घेऊ शकता। तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम खरीप हा सीझन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर वर्ष जे की 2026 आणि स्कीम मध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि सर्वप्रथम या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करा, त्यानंतर तुमचा जिल्हा, त्यानंतर तुमचा क्रॉप। तुमच्या शेतात जे कोणतं पीक असेल ते पीक या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे। जसे की सोयाबीन तुम्हाला दाखवतो, आता एरिया इन हेक्टर मध्ये टाकायचं आहे, तर या ठिकाणी 1 हेक्टर टाकूया, किंवा आपल्याला समजा 1.5 एकर टाकायचं आहे तर या ठिकाणी 0.60 आर अशा पद्धतीने टाकायचं आहे। आणि या ठिकाणी चेक प्रीमियम हे एवढं केलं। आता या ठिकाणी प्रीमियम पेड बाय फार्मर जे की 750 रुपये या ठिकाणी 1.5 एकर साठी मोजावे लागणार आहे, परंतु एका हेक्टरसाठी किती, तर या ठिकाणी 1 हेक्टर टाका। 1 हेक्टर म्हणजेच 2.5 एकर, तर या ठिकाणी 1 हेक्टर टाका आणि चेक प्रीमियम एवढं करा। एवढं करताच या ठिकाणी सोयाबीनसाठी 1250 रुपये प्रति हेक्टर तुम्हाला तुमची रक्कम जी आहे तुम्हाला मोजावी लागणार आहे पीक विम्यासाठी सोयाबीनच्या करिता। परंतु आता समजा दुसरं कोणतं पीक असेल तर या ठिकाणी ज्वारी, तर या ठिकाणी हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि हेक्टर टाका। या ठिकाणी 1 हेक्टरसाठी किती, चेक प्रीमियम करा। 660 रुपये ज्वारीसाठी तुम्हाला लागणार आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी जर समजा तूर, आता तुरीसाठी नेमकं किती हेक्टरला, तर या ठिकाणी हेक्टरमध्ये टाका, किंवा जे कोणतं एरिया असेल तुमच्याकडे बघायचं, म्हणजे तुमची शेती कमी असू शकते आणि जास्तही असू शकते ना, तर त्यासाठी तुमचं जे काही असेल ते हेक्टरमध्ये टाका आणि चेक करा। तर या ठिकाणी तूरसाठी 940 रुपये प्रति हेक्टर तुम्हाला मोजावी लागणार आहे। आणि मुगाकरिता समजा 1 हेक्टर आहे तर हेक्टरसाठी या ठिकाणी 600 रुपये प्रति हेक्टर मूग। आणि कापूस या पिकासाठी तुम्हाला प्रति हेक्टर जे की चेक प्रीमियम केल्यानंतर 1300 रुपये तुम्हाला मोजावे लागणार आहे। आणि तसंच जर उडीद बघितलं, उडीदासाठी 1 हेक्टरसाठी तुम्हाला मोजावे लागणार आहे 270 रुपये। जे की अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे कोणतं प्रीमियम आहे, म्हणजे तुमची शेती जी आहे कमी जास्त असू शकतं, तर या ठिकाणी तुम्हाला त्या पद्धतीनुसार या ठिकाणी हेक्टरच्या या एरियामध्ये तुम्ही टाकून तुमचं जे काही प्रीमियम आहे ते तुमचं क्रॉप टाकून तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून प्रीमियम जे आहे चेक करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घर बसल्या तुमच्या मोबाईलमध्ये देखील तुम्हाला किती रक्कम मोजावी लागणार आहे यंदाच्या पीक विम्यासाठी हे तुम्ही सहजरित्या चेक करू शकता। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।